श्रीमद्दासबोध दशकालास्तवन नाम समजदवा नरदेयस्तवन निरूपण नाम श्रीराम समर्थ. धन्य धन्य हा नरदेव येथील अपूर्वता पाहो. जो जो की जे परमार्थ लाहो तो पावे सिद्धींते. ह्या नरदेहाची लागवेगे एक लागले भक्ती संगे. एकी परमा वितरांगे गिरेकंदरे सेविली. एक फिरती तीर्थाटने एक करीती उच्चरणे. एक अखंड नामस्वरणे निष्ठावंत राहिले. एक तपे करू लागले. एक योगाभ्यासे महाबले. एक अभ्यास योग झाले वेदशास्त्री व्युत्पन्न. एकी पाठ निग्रह केला ध्येय अत्यंत पिढीला. एकीच देव ठाई पाडिला भावार्थ बळे. एक महानुभाव विख्यात एक भक्त झाले ख्यात. एक सिद्ध अकस्मात गगन ओलांगते. एक तेजची झाले. एक जळे मिळून गेले. एक दिसतची अदृश्य झाले वायू स्वरूपी. एक एकची भोवता होती. एक देखतची निघून जाती. एक बसले असताची ब्रह्मती. नानास्थानी समुद्री. एक भयान कावरे वैसती. एक अचेतने चालविती. एक प्रेते उठविती तपोबळे करुणी. एक तेजे मंद करीती. एक जळे आटविती. एक वायू निरोधिती. विश्वजनांचा ऐसे हट निग्रहीकृत बुद्धी. जयास ओळल्या नाना सिद्धी. एक सिद्धी लक्षवती होऊन गेले. एक मनोसिद्धी एक वाचा सिद्धी. एक अल्पसिद्धी एक सर्वसिद्धी. एक नाना प्रकारची सिद्ध विख्यात झाले. एक नवविधा भक्ती राजपंथे. गेले तरले परलोकीचा निज स्वार्थे. एक योगी बुद्धपंथे ब्रह्माभुवना पावळे. एक वैकुंठास गेले. एक सत्यलोकी राहिले. एक कैलासी वेसले शिवरूपी होऊनी. एक इंद्रलोकी इंद्र झाले. एक पितृलोकी मिळाले. एक ते उडंगणी बैसले. एक ते क्षीरसागरी. सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता. या तत्वर मुक्ती तत्वता इच्छा सोडून राहिले. एक सिद्ध साधू संत सोयीता प्रवर्तले अनंत. ऐसा हा नरदेह विख्यात काय म्हणून वर्णावा. या नरदेहाचे आधारे नाना साधनांचे द्वारे. मुख्य सारांसार विचारे बहुत सुटले. या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे. म्हणत साधन स्वानंदे सुखी झाले. नरदेही येऊन सकळ उद्रांगती पावळे केवळ. येथ संशयाची होळ खंडून गेले. पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती. म्हणून नरदेहीच प्राप्ती परलोकाची. संत महंत ऋषी मुनी सिद्ध साधू समाधानी. भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी. विरक्त योगी तपस्वी तत्वज्ञानी योगाभ्यासी. ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी. षडदर्शनी तापसी नरदेहीच झाले. म्हणून नरदेह श्रेष्ठ नाना ध्येयामध्ये वरिष्ठ. जयाचे निचुके अरिष्ट यम यातनेचे. नरदेहा स्वाधीन सहसा नवे पराधीन. परंतु हा परोपकारी जिजून कीर्तिरूपे रुवावा. अश्व ऋषभ गाये होशी. नाना पशु स्त्रिया दासी. कृपाळूपणे सोडिता त्याचे कोणतरी धरिले. तैसा नवे नरदेव इच्छा जावा अथवा राहो. परी असा कोणी पाहो बंधन करू शकेना. नरदेह पांगुळ असता तरी तो कार्यास न येता. अथवा थोटा जरी असता तरी परोपकारास नाही. नरदेहा अंध असेला तरी तो निपटची वाया गेला. अथवा बधिर जरी असेला तरी निरूपण नाही. नरदेह असेला मुक्का तरी घेताले आशंका. अशक्त रोगी नासका तरी तो निकारण. नरदेह असेला मूर्ख अथवा फेफऱ्या समाधानचे दुःख तरी तो जाणावा निरार्थक इच्छेसी. वितुकेही नसता वेग नरदेह आणि सकळ सांग. तेने धरवा परमार्थ मार्ग लाग वेगे. सांग नरदेह जोडले आणि परमार्थ बुद्धी विसरले. ते मूर्ख कैसे भ्रमळे माया जाळे. मूर्तिका खाणून घर केले
ते माझे ऐसे दृढ कळपिळे, परते भूतांचे ते कळले नाहीच दयासे. मूषक म्हणते घर आमचे, पाळ म्हणते घर आमचे, मक्षिका म्हणते घर आमचे निचे ऐसे. कातज्ञ म्हणते घर आमचे, मुंगळे म्हणते घर आमचे, मुंग्या म्हणते घर आमचे निचे ऐसे. पिंच म्हणते आमचे घर, सर्प म्हणते आमचे घर, झुरले म्हणते आमचे घर निचे ऐसे. भ्रमर म्हणते आमचे घर, भिंगुरे म्हणते आमचे घर, आळिका म्हणते आमचे घर, काष्टामध्ये मार्जरी म्हणते आमचे घर, सोने म्हणते आमचे घर, मुंगसे म्हणते आमचे घर निचे ऐसे. पुंगळ म्हणते आमचे घर, वाळव्या म्हणते आमचे घर, पिसुवा म्हणते आमचे घर निचे ऐसे. ढेकून म्हणते आमचे घर, चाचण्या म्हणते आमचे घर, घुंगरुडे म्हणते आमचे घर निचे ऐसे. पिसोळे म्हणते आमचे घर, गांधेळे म्हणते आमचे घर, सोट म्हणते आमचे घर आणि गोबी. भोवत किड्यांचा जोधार, किती सांगावा विस्तार, समस्त म्हणते आमचे घर निचे ऐसे. पशु म्हणते आमचे घर, दासी म्हणते आमचे घर, घरची म्हणते आमचे घर निचे ऐसे. पाहुणे म्हणते आमचे घर, मित्र म्हणते आमचे घर, ग्रामस्थ म्हणते आमचे घर निचे ऐसे. तस्कर म्हणते आमचे घर, राजकीय म्हणते आमचे घर, आग्न म्हणे आमचे घर, भस्म करो. समस्त म्हणते घर माझे, हे मूर्खही म्हणे माझे माझे. शेवट जोड झाले ओझे, टाकीला देश. अवघी घरे भंगळी, गावाची पांढरी पडली, मग ते गृही राहिली आरण्य स्वापदे. किडा मुंगी वाळवे मुशक, त्याचेच घर हे नित्यात्मक. हे प्राणी बापडे मूर्ख निघून गेले, ऐसी गृहांची स्थिती. मिथ्या आणि आत्मप्रचिती, जन्म 2 दिवसाची वस्ती. कोठे तरी करावी, ध्येय म्हणावे आपले तरी. हे बौद्ध कारणे निर्मिले, प्राणी यांच्या माता घर केले. वा मस्तकी भक्षिती, रोमेमुळे किडे भक्षिती. खांडू झाल्या किडे पडती, पोटामध्ये जंत होती प्रत्यक्ष प्राणी यांच्या. कीड लागे दातांशी, कीड लागे डोळ्यांशी, कीड लागे कर्णांशी आणि गोमाश्य भरती. गोचिड अशुद्ध सेविती, साम्मा मासात घुसती. पिसोळे जाऊन पडती अकस्मात, भोंगे गोंदले चाविती. गोबी जलवा अशुद्ध घेती, विंचू सर्प दोष करती. कानटे फुरशी, जन्मून ध्येय पाळले, ते अकस्मात व्यग्र नेले. काती लांडगीचे भक्षिणे बळात्कारे, मुक्षके मार्जरे दंश करीती. स्वाने अश्वे लोळे तोडीती, रिसे मरकट मारिती. कासा विस करुनी, उष्टरे डसन उचलिती. हस्तीन चिरडून टाकीती, वृषभ टोचून मारती अकस्मात. तस्कर तडतडा तोडीती, भूते झडपून मारती. असो या देहांची स्थिती, ऐसे असे. ऐसे शरीर भूतांचे, मूर्ख म्हणे आमचे. परंतु खाजे जीवांचे, तापत्र बोलले. ध्येय परमार्थी लाविले, तरीच याचे सार्थक झाले. नाही तरी व्यर्थचे गेले, नाना आघाते वृतू पक्ते. असो जे प्रपंचिक मूर्ख, ते काही म्हणे ते परमार्थ सुख. त्या मूर्खाचे लक्षण काही एक, पुढे बोलिले असे. इति श्रीदास बोले, गुरु शिष्य संवादे. नरदेस तवन निरूपण नाम समास धावा. जय जय रघुवीर समर्थ.